आम्ही पण मराठी आहोत. सगळे आमच्या पक्षातले मराठी आहात. आम्ही काय चंद्रावर ना आलेलोय का? काय टाळी दोन्ही हाताने वाजते ही म्हण आहे, मराठीत आहे, खूप जुनी आहे. नाही बाबा, मला नाही माहिती. हा, मी हिंदीत पण बोलतो बरं का मराठीच्या बाबतीत. तेव्हा पण बोललोय, तेव्हा पण हेच बोललेलो आहे की हिंसा केलेली वाईट, म्हणजे मराठी माणसांनी हिंसा केलेली वाईट. आता हे मला पण माहित नाही का की मराठी माणूस काय रिकाम टेकडा पडलेला नाहीये की उठसूट जातो आणि जो कोण मराठी नाही बोलणार त्याला मारायला लागतो. त्याला उकसवतात ना हिंदीवाले पण. जर हिंदी भाषिक पहिले हे म्हणाले की जा, आम्ही बोलणारच नाही, जा काय करायचं ते करा, जा, महाराष्ट्र काय तुमच्या बापाचा आहे का, असं जर मराठी माणसाला म्हटलं कोणी हिणावून, तर मराठी माणूस चिडेलच. आणि त्याच्या उत्तरात जर हिंसा करत असेल तर ती हिंसा फक्त एक हाती कशी असणार? त्यांनी पण मराठी बोलली पाहिजे, मग हिंसा होईलच कशी? जो लोग इतने सालों से रह रहे हैं महाराष्ट्र में, उन्होंने अभी मराठी बोलनी चाहिए, असं जर मी लॉजिकली बोलायला लागलो तर माझी वोट बँक खराब होते ना. तुम्ही समजून घ्या ना. एवढं डोकं मराठी माणूस नाही वापरत. त्यांना खुश करण्यासाठी मी मराठीत पण म्हणतो की बाबा महाराष्ट्र आपलाच, मुंबई आपलीच, मुंबई महाराष्ट्रात मराठीत चालणार. शक्यच नाही. तुम्ही माझी किंवा माझ्या पक्षातल्या एकाही नेत्याची एक बाईट दाखवा जिथं आम्ही म्हटलेले हिंदीमध्ये हिंदी भाषिकांना उद्देशून की तुम्ही एवढ्या वर्ष महाराष्ट्रात राहता, आता मराठी बोला म्हणून. जर तुम्ही मराठीत बोलला तर मराठी लोक का चिडतील? प्रॉब्लेमच होणार नाही. हे आम्ही त्यांना म्हटलंच नाहीये का आमची वोट बँक येते, आम्ही कसं त्यांना नाराज करणार? मराठी माणसाच्या वोटचं काय हो, ते हिंदू हिंदू म्हणून आपल्याला मिळतातच आहे. मराठी माणूस सहिष्णू आहे. मराठी भाषा गेली जाऊ दे. मराठी भाषा जरी तळागाळाला गेली तरी पण हिंदू म्हणून आपण एकवटलोय ना त्यांना. मग नाही बोलतायत काय काय गोष्टी मराठीत फक्त मराठी माणसांना दाखवायला, आणि काय काय गोष्टी हिंदीत, जे फक्त हिंदी मीडिया बघतात, जे फक्त हिंदी चॅनल बघतात, त्यांना वोटिंगच्या आधी काय दिसतंय की बाबा मी हिंसेच्या विरोधात आहे, म्हणजे मराठी माणसांनी केलेल्या हिंसेच्या विरोधात आहे, म्हणजे हिंदी भाषिकाच्या विरोधात केलेल्या हिंसेच्या विरोधात आहे. हो मग बरोबर आहे, आम्ही विरोधात असताना आम्हाला हे माहितीच आहे की बाबा मुंबईतनं मराठी माणूस बाहेर गेलेला आहे. नाही नाही, पण त्या लॉजिकनी भाषा पण बाहेर चालली हे आम्ही नाही म्हणणार ना. आम्ही जर तसं म्हणायला लागलो तर मग मराठीसाठी काहीतरी करायला लागेल, आणि मग ते हिंदी भाषिकांना, आमच्या वोटरांना नाही आवडणार ना. So, आम्ही पण मराठी आहोत. सगळे आमच्या पक्षातले मराठी आहात. आम्ही काय चंद्रावर ना आलेलोय का? नाही. हा, पण आता जे पण निर्णय येतात, जे पण धोरणं येतात ते सगळे वरतूनच येतात ना. मग काय करणार? आता वरच्या लोकांना जर एक देश एक भाषा असं जर धोरण निर्माण करायचंय तर मग आपण किती वेळ ते भाषा करणार ना. हो बरोबर आहे ना, हिंसा दोन्ही बाजूनी होते. पहिलं जर असं कोणी म्हणलं नाही की बाबा आम्ही मराठीत बोलणारच नाही, जीव गेला तरी चालेल, अशी जर हिंसात्मक भाषा मराठीबद्दल जर कुठल्या हिंदी भाषिकांनी वापरलीच नाही तर मराठी माणूस हिंसा का करेल हे मला पण कळतं. अहो पण हे बोलणार कसं? आता निवडणुकीचा काळ आहे, आमचे वोट बँक खराब होतील, मराठी माणूस हिंदू का मराठी ह्याच्यामध्ये आम्ही फसवलेले, आपण सत्तेवर. कळलं का? जय महाराष्ट्र. हा.